श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आपण इब्रिलोकास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायाच्या अभ्यासास सुरुवात केली. त्यात आपण पाहिले की येशू ख्रिस्ताने 2 परस्पर विरोधी भूमिका निभावलेल्या आहेत. म्हणजे तो या पृथ्वीवर मानव रूप धारण करून आला तेव्हा तो देवाचा प्रतिनिधी, त्याचा प्रेषित म्हणून आला, आणि तो देवासमोर मानवाचा प्रतिनिधी म्हणजे मुख्य याजकही झाला. या पत्राच्या लेखकाने पुढे येशूची तुलना यहुदी लोकांचा महान पुढारी मोशे याच्याशी करून येशूचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याच भागाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. इब्रिलोकास पत्र 3रा अध्याय 5 आणि 6 वचने आम्हाला सांगतात, जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता. आणि आपण आपला भरोसा व आपला आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याचे ते घर आहो. येशू ख्रिस्त निर्माण करता आहे व मोशे निर्मिती आहे. या नात्याने येशू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व दिसून येते. मोशेविषयी आणखी विशेषतेने असे म्हणता येईल की तो देवाचा सेवक होता आणि ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्या दोघांची ही ओळख त्यांच्यातील फरक स्पष्ट करते. म्हणजे 2 कारणांमुळे येशू ख्रिस्त मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. तो निर्माणकर्ता व पुत्र आहे. देवाचे घर बांधणारा व त्याचा मालक ख्रिस्त आहे, तर मोशे त्या घरातला एक सेवक आहे. या यहुदी लोकांनी ख्रिस्ती विश्वास स्वीकारल्यामुळे ते आपल्या इतर यहुदी बांधवांपासून तोडल्या गेले होते, दूर गेले होते. साहजिकच त्यांना एकाकी वाटत होते. मित्र व कुटुंबीय यांच्यापासून विभक्त झालेल्या या यहुदी लोकांना हा दिलासा देणे आवश्यक होते की जरी त्यांचे आप्त स्वकीय त्यांच्या विश्वासामुळे त्यांच्यापासून दूर गेले असले तरी ते आता देवाच्या कुटुंबांपैकी एक होते आणि त्या कुटुंबाचा मालक मोशे नसून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेला येशू ख्रिस्त होता. त्यांना स्थानिक प्रार्थना मंदिरातून काढून टाकण्यात आले असले तरी देवाने त्यांचा त्याग केला नव्हता. मला वाटतं की हा अनुभव नव्याने ख्रिस्ताकडे येणाऱ्यांसाठी परिचयाचा आहे. नातेवाईकांनी वाळीत टाकणे, धर्म बुडवा अशा नावाने संबोधले जाणे या तर साहजिक गोष्टी आहेत. पण अशा ख्रिस्ती बंधू भगिनींनी एकाकी वाटून घेण्याचे कारण नाही, कारण ते ख्रिस्तावरील विश्वासामुळे देवाचे पुत्र व कन्या झाले आहेत आणि ख्रिस्त या देवाच्या कुटुंबाचा मालक आहे. अशा त्याच्या घरातल्या लोकांना समाजाने वाळीत टाकले तरी ख्रिस्त त्यांना कधी सोडणार नाही. तो त्यांना योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 18व्या वचनात म्हणतो. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 18वे वचन, मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही, तुम्हाकडे येईन. इब्रिलोकास पत्र याचा लेखक काय म्हणतो पहा. आपण आपल्या आशेसंबंधी भरोसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याचे ते घर आपण आहो. विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताचे घर असण्यासाठी एक शर्त आहे, एक अट आहे. ती म्हणजे त्यांनी आपल्या आशेसंबंधी भरोसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखायला हवा. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण देवाचे पुत्र व कन्या आहोत आणि जर आम्ही स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत तर आम्ही विश्वासात दृढ राहू. आम्ही देवाच्या घरातले आहोत या सत्याचा तो पुरावा आहे. योहान आपल्या पत्रात ही गोष्ट कशी मांडतो ते पहा. योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय 19वे वचन. योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय 19वे वचन आम्हाला सांगते, ते आपल्यातूनच निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणी आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. मला नेहमीच असं ठामपणे वाटतं की जे विश्वासणारे नाहीत अशांना मंडळीतून काढून टाकण्यासाठी देवाने संप्रदाय अस्तित्वात येऊ दिले. संप्रदायांचा उपयोग देवाच्या चाळणीसारखा होतो. तुम्ही विश्वासात टिकून राहता हा तुमच्या देवाचे पुत्र वा कन्या असण्याचा पुरावा आहे. त्यामुळे तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या होत नाही, परंतु देवाचे लेकरू आहात हे त्यातून सिद्ध होते. जर तुम्ही विश्वासणारे आहात तर तुम्ही विश्वासात टिकून राहाल. यासाठी नाही की विश्वासात टिकून राहण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे, तर यासाठी की तुम्हाला विश्वासात टिकून ठेवण्यास देव समर्थ आहे. म्हणून प्रेषित पेत्र आपल्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायातील 5व्या वचनात लिहितो. पेत्राचे पहिले पत्र
पहिला अध्याय 5 वचन. जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात. इब्री लोकासपत्र याचा लेखक अशा प्रकारे जर तरची भाषा वापरून आपल्या वाचकांना सांगतो की जर आपण आपल्या आशेसंबंधी भरोसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याचे ते घर आपण आहोत. याबाबत श्रोत्यांनो, परीक्षा करण्यासाठी मी नेहमीच पवित्र शास्त्राचा उपयोग करते. जर एखादी व्यक्ती खरोखर देवाचे लेकरू असेल तर तो देवाच्या वचनावर प्रेम करेल, कारण पित्याचे बोलणे ऐकण्याची उत्सुकता त्याच्याजवळ असेल. आता आपण मोशे व येशू यांच्यातील तुलना आणखी स्पष्टपणे पाहूया. या दोघांनीही एका नीतिशास्त्राचे अधिकारवाणीने प्रतिपादन केले. ख्रिस्तीतर लोकही या गोष्टीशी सहमत होतात की मोशेने सर्वात मोठी कायदा व्यवस्था दिली. आतापर्यंत तशी कायदा व्यवस्था कोणी दिली नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये कायद्याची एक महान व्यवस्था प्रतिपादित केली. तथापि दोन्ही व्यवस्थांमध्ये फार मोठा फरक आहे. देवाने मोशेद्वारे जे नियम दिले त्यांचा संबंध वर्तनाशी आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचे डोंगरावरील प्रवचन चारित्र्याशी किंवा स्वभाव किंवा वृत्तीशी संबंधित आहे. ख्रिस्ताने ज्या नैतिक अपेक्षा सादर केलेल्या आहेत त्या फारच उच्च कोटीतल्या आहेत. ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे प्राप्त होणारी कृपा जर आमच्या साह्यास नसती तर या उच्च अपेक्षा पूर्ण करण्याची आशा आम्हाला नसते. ख्रिस्ताच्या उद्धार कार्याद्वारे प्राप्त होणाऱ्या कृपेच्या साह्यानेच आम्ही त्या अपेक्षा पुऱ्या करू शकतो. जेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने नियमशास्त्र सिनाय पर्वतावरून दिले तेव्हा तेथे ढगांचा गडगडाट झाला, विजा चमकल्या आणि भूकंप झाला. सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले. देवाने लोकांना पर्वतापासून दूर राहण्याचा इशारा दिला. जनावरांनाही पर्वताजवळ येऊ न देण्याची आज्ञा दिल्या गेली. परंतु या कृपेच्या काळात परमेश्वर तशा प्रकारे बोलला नाही. तो काल्वरीच्या टेकडीच्या माथ्यावरून बोलला. त्या टेकडीवर एक वधस्तंभ होता, ज्यावर एक मार देण्यात आलेला जखमी मरणासन्न स्थितीत असलेला कोणी एक होता, जो माणसापेक्षा अधिक काही होता. तो देव होता. त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूद्वारे या जगापर्यंत देवाची कृपा पोहोचली. श्रोत्यानो, गलतीकरास-पत्र या पुस्तकाचा अभ्यास करताना आपण शिकलो की नियमशास्त्र आमचे तारण करू शकत नाही. कर्मांच्याद्वारे आम्हाला मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. देवाच्या दृष्टीने आमची सर्व कृत्ये घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमचे तारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे होते. येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाच्या कृपेने आमचे तारण होते. या गोष्टीबद्दल मी देवाची फार आभारी आहे, कारण श्रोत्यानो, तसे नसते तर मला कधीच मुक्ती मिळाली नसती. मुक्तीकरिता वर्षानुवर्षे तपस्या करण्याची क्षमता माझ्यात नाही आणि त्या तपस्येनंतरही मुक्ती मिळेलच याची खात्री सुद्धा नाही. ती मुक्ती कशा प्रकारची असेल हे मला माहीत नाही आणि ते कोणीही मला सांगू शकत नाही. मला माझ्या अपराधीपणाची जाणीव नको आहे. मला मरणानंतरच्या जीवनाची खात्री हवी आहे. मला देवाच्या समक्षतेची जाणीव हवी आहे. या प्रचंड विश्वामध्ये मी कोण आहे, येथे कशासाठी आहे, हे मला समजून घ्यायचे आहे. आणि मी येशू ख्रिस्ताबद्दल परात्पर परमेश्वराचे आभार मानते की त्याने मला या सर्व प्रश्नांची उत्तरे काही वर्षांपूर्वी दिली. त्याने कृपेने माझे तारण केले. नाहीतर मी या व असल्या जीवघेण्या प्रश्नांच्या भोवऱ्यात कधीच नष्ट झाले असते. प्रिय श्रोत्यांनो, तुम्ही मुक्तीविषयी काय विचार करता हे मला माहीत नाही, पण मला माझ्या मुक्तीची 100% खात्री आहे. मी मरणानंतर जिवंत राहीन. माझी अपराधांची जाणीव दूर करण्यात आली आहे आणि मला माझ्या मुक्तीसाठी ख्रिस्ताच्या उद्धार कार्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरे काही करावे लागणार नाही. या मुख्य गोष्टींची मला पूर्ण खात्री आहे. परमेश्वर मला सत्कर्मांद्वारे मुक्ती देणार नाही याबद्दल मी देवाचे आभार मानते, कारण तसे असते तर मी अपयशी ठरले असते. देवाने मुक्तीसाठी कृपेचा मार्ग दाखविला आहे, ही देखील त्याची कृपा आहे. मोशे व येशू ख्रिस्त यांच्या नियम व्यवस्थेतील फरक हा आहे.
आणि ख्रिस्ताच्या उद्धार कार्यावर विश्वास ठेवून आपल्या आशेसंबंधी भरोसा व आपला अभिमान शेवटपर्यंत जर आम्ही दृढ राखू, तर आम्ही ख्रिस्ताचे घर आहोत. जर तुम्ही ख्रिस्ती असल्याचा दावा करिता, तर ख्रिस्ताच्या उद्धार कार्याविषयी भरोसा तुम्ही दृढ राखता काय? त्याविषयी अभिमान बाळगता काय? श्रोत्यांनो, प्रचंड निराशेच्या प्रसंगी आम्ही ख्रिस्ताविषयी आशा व विश्वास दृढ धरून राहायला हवे. तरच आम्ही देवाचे लोक, त्याला संतोष देणारे त्याचे घर होऊ. हा या पत्राचा एक मुख्य संदेश आहे. येशू ख्रिस्त संदेष्टांपेक्षा श्रेष्ठ आहे, तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. जो कोणी माणूस देवाचा प्रेषित असण्याचा दावा करतो, त्याहीपेक्षा येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. आणि अशा येशू ख्रिस्ताकडे तुम्ही व मी लक्ष लावायला हवे आहे. तो आम्ही स्वीकारलेल्या विश्वासाचा प्रेषित व मुख्य याजक आहे. इब्रिलोकासपत्र 12 अध्याय 3 वचनात आम्हाला पुन्हा बोध करून सांगण्यात आले आहे. इब्रिलोकासपत्र 12 अध्याय 3 वचन, ज्याने आपणाविरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. पवित्र शास्त्र आम्हाला केवळ डोंगरावरील प्रवचनच देते असे नाही, तर त्या प्रवचनानुसार वागण्यासाठी ते आम्हाला ख्रिस्ताच्या उद्धार कार्याद्वारे प्राप्त होणारी कृपा देते. आम्हाला ख्रिस्ताकडे लक्ष लावायचे आहे. त्याचे कार्य, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे वधस्तंभावरील उद्धार कार्य आम्ही लक्षात आणायचे आहे. एका कवीने असे म्हटले आहे, जेव्हा भयंकर झंझावात येतो, वादळ आभाळाला फाडून टाकते, अश्रूंनी माझे डोळे निस्तेज होतात, तेव्हा हे माझ्या जीवा, ख्रिस्ताकडे लक्ष लाव. जेव्हा माझ्या योजना धुळीत मिळतात, माझ्या आशांचा चुरळा होतो, जेव्हा प्रत्येक मूर्ख लहर निघून जाते, तेव्हा हे माझ्या जीवा, ख्रिस्ताकडे लक्ष लाव. जेव्हा माझ्या जिवलग मित्रांपासून मी वेगळा होतो, माझे हृदय दुःखाने भरून जाते, शरीरभर मला वेदना जाणवतात, तेव्हा हे माझ्या जीवा, त्याच्याकडे लक्ष लाव. जेव्हा मी कंटाळवाणी वाट तुडवितो, जेव्हा प्रतिदिनी नवे संकट येते, जेव्हा माझा विश्वास व आशा अंधुक होतात, तेव्हा हे माझ्या जीवा, ख्रिस्ताकडे लक्ष लाव. धन किंवा सूर्यप्रकाश, काळोख किंवा प्रकाश, संध्याछाया किंवा उषकाल, जेव्हा माझे पात्र काठोकाठ भरून वाहते, तेव्हा हे माझ्या जीवा, ख्रिस्ताकडे लक्ष लाव. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, या पत्राचा अभ्यास करताना आणि जीवनाच्या प्रत्येक चढ उताराच्या प्रसंगी आम्हाला ख्रिस्ताकडे लक्ष लावायचे आहे. आपण आता इब्रिलोकासपत्र 3 अध्याय 7 वचन वाचूया. यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल. पुन्हा येथे यास्तव या अर्थाचा शब्द किंवा ह्यावरून हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणजे या आधी जे तुम्हाला सांगण्यात आले आहे ते लक्षात घेऊन तुम्ही देवाची वाणी आज ऐका, असे हा पत्रलेखक आम्हाला व या यहुदी विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. संदेष्टे, देवदूत व मोशे यांच्याद्वारे आलेला देवाचा संदेश जर महत्वाचा आहे, तर खुद्द देवाच्या पुत्राद्वारे आलेला देवाचा संदेश कितीतरी महत्वाचा आहे. त्याच्या संदेशाविषयी संशय न बाळगण्याची खबरदारी आम्हाला घ्यायची आहे. तो जर आमच्याशी काही आज बोलत आहे व आम्ही त्याची वाणी ऐकत आहोत, तर आम्ही आपली अंतकरणे कठीण करू नयेत, असे पुढचे वचन आम्हाला सांगते. आता आपण 3 अध्यायातील 8 ते 11 वचने वाचूया. तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ट अंतकरणाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. ही वचने 55व्या स्तोत्रातील वचने आहेत. त्यातील 7 ते 11 वचने आमच्या समोर हीच परिस्थिती प्रकट करतात. आपण 95 स्तोत्र 7 ते 11 ही वचने वाचूया. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबा येथल्याप्रमाणे
रानातील मस्सा प्रकरणाच्या दिवसात केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली, मला पारखिले, माझी कृती पाहिली. 40 वर्षे मला त्या पिढीचा वीट आला. मी म्हणालो, हे भ्रांत मनाचे लोक आहेत. त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विश्रामस्थानी निश्चय यावयाचे नाहीत. या उतार्याचा अर्थ इब्री लोकांपत्र याच्या 3 अध्यायातील 7 ते 11 या वचनांमध्ये दिला आहे. श्रोत्यानो, इस्रायल व त्याचे वर्तन आम्हाला उदाहरणादाखल दिले आहे. इजिप्तमधून इस्रायलाची जी पिढी बाहेर पडली तिने देवाविषयी शंका बाळगली आणि त्यांच्या त्या अविश्वासामुळे ते वचनदत्त देशात म्हणजे कनान देशात कधीच प्रवेश करू शकले नाहीत. तुम्हाला आठवतच असेल श्रोत्यानो, की देवाने फार महान व सामर्थ्यशाली चमत्कार करून दास्यात असलेल्या इस्रायली लोकांना इजिप्त बाहेर काढले. त्यांनी या दरम्यान देवाच्या प्रचंड सामर्थ्याचा व करुणेचा फार जवळून अनुभव घेतला. त्याची समक्षता त्यांनी सतत अनुभवली. आता या लोकांविषयी देवाने म्हटले की हे माझ्या विसाव्यात निश्चय येणार नाहीत. या ठिकाणी विसावा हा शब्द महत्वाचा आहे. विसावा हा सुटकेमुळे प्राप्त झालेली स्थिती आहे. इस्रायली लोकांना दास्यातून सुटल्यामुळे कसा विसावा मिळतो हे ठाऊक होते. हा त्यांचा तारणाचा, उद्धाराचा विसावा होता. ते भयंकर कष्ट, उपासमार, अन्याय, दारिद्र्य, अत्याचार यांच्या इजिप्तमधल्या जीवनापासून विसावा पावले होते किंवा त्या दास्यातून त्यांची सुटका करण्यात आली होती. ही सुटका त्यांच्या दाराच्या वरच्या पट्टीवर लावण्यात आलेल्या रक्तामुळे झाली होती. देवाचा दूत जेव्हा इजिप्तमध्ये शेवटची पिढा आणण्याकरिता आला तेव्हा त्या पिढेमध्ये इस्रायली लोकांनी सापडू नये म्हणून त्यांना कोकऱ्याचे रक्त आपल्या घराच्या कपाळपट्टीवर लावण्याचा आदेश देण्यात आला होता. व ज्या दारावर ते रक्त लावल्या गेले त्या दाराला ओलांडून मरणाचा दूत पुढे निघून गेला व महान सामर्थ्याने देवाने या लोकांना मिस्राबाहेर काढले. विसावा हा देवाने सिद्ध केलेला तारणाचा विसावा आहे. मत्ते कृष्णवर्तमान 11 अध्याय 28व्या वचनात प्रभू येशूने काय म्हटले? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. हा विसावा पापाच्या ओझ्यापासून विसावा आहे. त्याने आमचे पाप त्या वधस्तंभावर वाहिले आणि त्यामुळे आमच्या पापांची क्षमा करण्यात आली. त्याच्या आमच्याकरिता केलेल्या प्रायश्चित्ताद्वारे आम्हाला उद्धार मिळाला, पापांची क्षमा मिळाली. त्या क्षमेसाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याखेरीज आम्हाला दुसरे काहीच करावयाचे नाही. उद्धाराद्वारे प्राप्त होणारा हा विसावा आहे. परंतु प्रभू येशूने दुसऱ्या एका विसाव्याविषयी सांगितले आहे. मत्ते कृष्णवर्तमान 11 अध्याय 29 वचन, माझे जू आपणावर घ्या व मजपासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल, कारण माझे जू हलके सोयीचे व माझे ओझे हलके आहे. या ठिकाणी जी विश्रांती सांगितली आहे ती उद्धाराविषयीची विश्रांती नाही, तर तिला मी आज्ञा पालनाची विश्रांती असे म्हणेन. ख्रिस्ती जीवनाचा आनंद लुटण्याची विश्रांती असे नाव मी तिला देईन. इस्रायली लोक लाल समुद्र पार करून दास्यातून बाहेर पडले. त्यांनी परमेश्वराला त्या मोठ्या सुटकेबद्दल स्तुतिगीत गायले. त्यांनी सिनाय पर्वत सोडल्यानंतर त्यांना वचनदत्त देशात प्रवेश करण्यासाठी केवळ 11 दिवसांचा प्रवास करावयाचा होता. पण त्यांनी वचनदत्त देशाची पाहणी करण्यासाठी त्या देशात आपले हेर पाठविले. त्याची काही गरज नव्हती, कारण परमेश्वराने त्यांना सांगितले होते की तो त्यांची काळजी घेईल. पण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही म्हणून देवाने त्यांची इच्छा पुरी होऊ दिली आणि त्यांना वचनदत्त देशात हेर पाठवू दिले. त्या हेरांनी ती सुंदर भूमी पाहिली नाही. त्यांनी तेथले उंच व धिप्पाड लोक पाहिले आणि त्यांच्या तुलनेत आपण फार ठेंगणे आहोत असे त्यांना वाटले. ते लोकांकडे खोटा वृत्तांत घेऊन आले. कालेब व यहोशुवा या दोघांनीच फक्त देवाच्या सामर्थ्याचे त्यांना आश्वासन दिले. परंतु लोकांनी त्यांचे न ऐकता बाकीच्या 10 हेरांचे ऐकले आणि जो प्रवास ते 11 दिवसात संपवू शकत होते तो प्रवास संपविण्यास त्यांना 40 वर्षे लागली. म्हणजे परमेश्वराने त्यांना त्यांच्या अविश्वासामुळे 40 वर्षे रानात भटकू दिले. श्रोत्यानो, कित्येकदा ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतरही आम्ही आपले संपूर्ण समर्पण त्याच्यासमोर करीत नाही. देवाच्या योजनांविषयी कुरकुर करतो, त्याच्याविषयी अविश्वास दाखवून त्याच्या विरुद्ध आपली मने कठीण करतो. परीक्षा व कठीण प्रसंगांना घाबरून देवाचे सामर्थ्य विसरतो आणि त्याच्याकडे साह्यासाठी येण्याचे नाकारतो.
त्याने केलेल्या महान चमत्कारांना विसरतो. आम्हीही त्या इस्रायली लोकांप्रमाणे आपली मने जर परमेश्वराविषयी कठीण करीत असू, तर त्याच्या गंभीर परिणामांचा इशारा या पत्रातून आम्हाला देण्यात आला आहे. म्हणून आपल्या अंतःकरणाच्या कठीणपणाविषयी जर आम्ही पश्चाताप करून त्याच्याकडे येऊ, तर तो आम्हाला निश्चित क्षमा करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.